हॅलो फ्रेंड्स, मी नीलम स्वागत करते तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाठीमागचा भाग कटिंग कसा करायचा ब्लाऊजचा हे तुम्हाला मी आज दाखवणार आहे. तर त्यासाठी मी इथे अस्तर घेतलेला आहे. अस्तरवरती मी बरोबर मेजरमेंट सांगूनच तुम्हाला कटिंग दाखवते. तर छाती आहे 36, त्या साईजचं ब्लाऊज आहे. तर आता इथे पहिल्यांदा मी छातीची घडी मोजून घेतली आणि त्यामध्ये शिलाई मार्जिन मोजून घेतलं. आता इथे आपण पूर्ण उंची घ्यायची आहे. पूर्ण उंची ब्लाऊजची आहे 14.5, त्यामध्ये 1 इंच आपण ॲड केलं, म्हणजे 15.5 इंचावरती मी एक खूण करून घेतली. त्यानंतर इथे आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे. 36 छातीसाठी शोल्डर मी इथे 6 इंच ठेवते आणि गळा रुंदी मी इथं 2.5 किंवा 3 ठेवते, जेवढी आपल्याला लहान मोठी पाहिजे असेल त्या साईजमध्ये. तरी मी इथे 2.5 इंच ठेवलेले आहे गळा रुंदी. आणि त्यानंतर शोल्डर बघा 6 इंच घेतला. त्यानंतर इथं मुंडा मी टाकलेला आहे 6 इंच. नंतर एक अशी लाईन आखून घेतली. आता इथे आपण छातीचा चौथा भाग टाकायचा आहे. 36 छाती आहे, चौथा भाग येतो 9 चौक 36 आणि 2 इंच शिलाई मार्जिन मी घेतलेलं आहे. त्यानंतर एक लाईन आखून घेतली. इथे मुंड्याजवळच आपण पाठीमागल्या भागासाठी 1 इंचाच वरती मार्क करून अशी एक गोलाई देऊन घेतली. त्यानंतर खाली इथे कमरेचा चौथा भाग अधिक 2 इंच. कमर आहे 32, 8 चौक 32 आणि त्याच्यामध्ये 2 इंच ॲड केलेलं आहे आणि अशी एक तिरकी लाईन काकीकडं आखून घेतलेली आहे. आता इकडे आपल्याला पाठीमागचा गळा टाकायचा आहे. गळा एक नॉर्मल 10 किंवा 11 इंचावरती आपण ठेवू शकतो. तर मी इथे तुम्हाला 2 वेळा दाखवते, एकदा 10 इंचावरती पण आणि एकदा 11 इंचावरती पण. तर आपण असा आता गळ्याला शेप द्यायचा आहे. गळ्याला शेप आपल्याला अशा प्रकारे द्यायचा आहे. इथे तुम्ही गोल आकार, चौकोनी कोणताही देऊ शकताय. तर मी अशा प्रकारे गळ्याला इथे एक शेप देऊन घेतलेला आहे. कॉटनची साडी आहे, त्यामुळे जास्त असं झगमग मी ह्याच्यामध्ये काही करणार नाही. तर हा गळा मी तुम्हाला 10 इंचावरती दाखवलेला आहे. तर आता हे जे मार्किंग केले ते सगळं कटिंग करून घेऊया आणि अस्तर साईडला करून घेऊया. तर बघा, पाठीमागच्या भागाचं एकदम सोपं साधं कटिंग मी तुम्हाला दाखवलेलं आहे. पाहू शकता तुम्ही, सिंपल असा गळा इथे तयार झालेला आहे. पाठीमागच्या भागामध्ये फक्त शोल्डर आणि मुंडा आणि गळा आपल्याला जमलं की पाठीमागचा भाग खूप सोपा आहे. त्यानंतर फ्रेंड्स, मी तुम्हाला आज पॅटर्न कटिंग केल्यानंतर तो ब्लाऊजच्या कपड्यावरती, अस्तरवरती म्हणा किंवा मेन फॅब्रिकवरती कसा ठेवून कटिंग करायचं अस्तर आणि मेन फॅब्रिक हे मी तुम्हाला आज इथे दाखवणार आहे. तर आता इथे बघू शकताय, माझी मैत्रीण ठेवतच होती पण ते तिथे पूर्ण बसत नव्हतं. तर त्यासाठी बघा मी अशा पद्धतीची घडी घातलेली आहे. आता 1 मीटर ब्लाऊज त्यानंतर आपल्याला जर त्यासाठी आता इथे ॲडजस्टमेंट अशी घडी घालून घ्यायची आणि त्यानंतर आता इथे सगळे करायचं ठेवून अशा पद्धतीने आपण करू शकतो. तर इथे बाही आम्हाला मोठी पाहिजे होती आणि पॅटर्नवरती आम्ही इथे लहान बाही आखलेली आहे, तुम्ही बघू शकताय. त्यानंतर इथे थोडंसं छातीच्या साईडला आम्हाला एक्स्ट्रा थोडंसं मार्जिन टाकायचं होतं 1.5 इंच. पहिला आम्ही 36 साईजने हा पॅटर्न कटिंग केला होता, खूप दिवस झाले. आता आम्हाला 38 साईजने हा पॅटर्न कटिंग करायचा आहे, त्यामुळे याच्यामध्ये थोडी मी ॲडजस्टमेंट करत आहे आणि कुठल्या साईडला करायची हे सुद्धा तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवते. तर हे प्रिन्सेस कटिंग आहे आणि आता मी जो आखते आहे तो पाठीमागचा भाग आहे बघा आणि तिकडच्या साईडला ते प्रिन्सेसचे 2 भाग मी इथे ठेवलेले आहेत. तर आता पहिल्यांदा माप घ्यायचं छातीचं, त्यानंतर कमरेचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला इथे ॲडजस्टमेंट करून घ्यायचे. तर इथे सुद्धा मी त्याच पद्धतीने करत आहे. बघू शकता अशा पद्धतीने मी थोडीशी इथे मार्जिन वाढवलेले आहे. त्यानंतर इथे गळासुद्धा पहिल्यांदा मी खूप कमी गळ्याचा आकार दिला होता. त्यानंतर मग आता बघा, जेवढा आपल्याला पाहिजे अशा पद्धतीने आपण इथे गळ्याचा आकार देऊन घ्यायचा. तर आता गोलच गळा इथे शिवायचा आहे. त्यानंतर हे सगळं आपण कटिंग करून घ्यायचं.
इथे आता सगळे पॅटर्न्स कट झालेले आहेत. तर आता बाहीला आपण आखून तर घेतलेलं आहे आणि कटिंगसुद्धा करून घेतलेलं आहे. फक्त इथे काखोलीचं माप टाकायचं आहे. त्यासाठी आधी खाली दंडघेराचं माप, त्याच्यामध्ये शिलाई मार्जिन टाकूया आणि त्यानंतर मग आपण काखोलीला मच्छाकृती शेप आपण कशा पद्धतीने देतो हे मी तुम्हाला शिकवते. जेव्हा ही बाही कटिंग केली तेव्हा आम्ही थोडासा असा शेप दिलेला होता, पण खूप कमी वाटत होता. त्यामुळे मी आणखी थोडासा अर्धा इंच असं वाढवलेलं आहे आणि अशा पद्धतीने मी इथे शेप देऊन घेतलेला आहे. त्यानंतर इथे क्रॉसपट्टी राहिली होती म्हणून क्रॉसपट्टी आखून घेतली आणि ती सुद्धा इथे कटिंग करून घेतलेली आहे. क्रॉसपट्टीचं प्रिन्सेस कटिंग आहे हे. त्यानंतर आता मेन फॅब्रिक जे आहे त्याच्यावरती हे सगळे पॅटर्न्स ठेवून कसं कटिंग करायचं हे सुद्धा मी तुम्हाला दाखवते. तर फ्रेंड्स, मी हे सगळे पॅटर्न्स ठेवून घेतले आणि त्यानंतर मी ते कटिंगसुद्धा करून घेतलेले आहेत. तर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला पॅटर्न आपण काढल्यानंतर पेपरवरती ते मेन कपड्यावरती आणि अस्तरवरती कसे ठेवायचे आणि कसे कटिंग करायचे हे दाखवलेले आहे. कमी जास्त आपण कुठे करू शकतो हे पण मी दाखवले. त्यानंतर तुम्हाला मी पाठीमागचा भाग कसा कटिंग करायचा, बॅकपार्टचा व्हिडिओसुद्धा दाखवलेला आहे. अशा प्रकारे फ्रेंड्स, मी 2 व्हिडिओ तुम्हाला मिक्स करून यामध्ये दाखवलेत. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. चॅनलवर नवीनच आला असेल तर सबस्क्राईब करून घ्या.